एकदा मृत्यूच्या देवाने आपल्या दूताला पृथ्वीवर पाठवले. एक स्त्री मेली होती आणि तिचा आत्मा आणायचा होता, पण तिथली स्थिती पाहून गोंधळून गेला. त्याने पाहिले की 3 लहान मुली त्या स्त्रीच्या मृतदेहाजवळ पडलेल्या आहेत. एक अजूनही मृत स्त्रीच्या स्थानाला लागलेली आहे, दुसरी रडत आहे आणि तिसरी रडता रडता झोपून गेली आणि तिचे अश्रू तिच्या डोळ्याजवळ सुकलेले आहेत. 3 लहान मुले आहेत आणि तिची आई मेली आहे. कुटुंबात इतर कोणीही नाही. त्यांचे वडील आधीच मेले होते. आता या मुलींचा काय होईल? कोण त्यांना सांभाळेल? या विचाराने देवदूताला खूप दुःख झाले. त्यामुळे तो रिकाम्या हातानेच परत आला आणि आपल्या प्रधानाला म्हणाला, मी त्या स्त्रीचा आत्मा आणू शकलो नाही, मला क्षमा करा. पण तुम्हाला परिस्थितीची जाणीव नाही. माझ्या जागी तुम्ही असता तर कदाचित तुम्हीही असेच केले असते. ती स्त्री मरण पावली. तिच्या 3 छोट्या छोट्या मुले आहेत. कुटुंबात त्यांना सांभाळणारं कोणीही नाही. अशी परिस्थिती पाहून माझे मन त्या स्त्रीला आणू शकले नाही. असे काय करता येईल का की त्या स्त्रीला थोडा वेळ आणखी दिला जाईल, जेणेकरून मुली थोड्या मोठ्या होऊ शकतील? हे सगळे ऐकून मृत्यूचा देवता जोरात हसला आणि म्हणाला, म्हणजे तू ते परमेश्वरापेक्षा जास्त शहाणा झाला, ज्याच्या इच्छेने जीवन मिळते आणि ज्याच्या इच्छेने मृत्यू. तू फार मोठे पाप केले आहे आणि त्यासाठी तुला शिक्षा मिळेल. तुझी शिक्षा ही आहे की तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि तू तुझ्या या मूर्खपणावर 3 वेळा हसून घेतल्याशिवाय परत येऊ शकणार नाहीस. देवदूत त्या शिक्षेला भोगण्यास तयार झाला. त्याला खात्री होती की तो बरोबर आहे. देवदूताला जमिनीवर फेकून दिले गेले. थंडीचे दिवस होते आणि तो एका रस्त्याच्या कडेला नग्न अवस्थेत पडलेला. त्याच वेळी एक चांभार तिथून जात होता. तो थंडीच्या दिवसात आपल्या मुलांसाठी गरम कपडे आणि घोंगडी घेण्यासाठी काही पैशांची व्यवस्था करून बाजारात जात होता. रस्त्यात त्याने एका नग्न व्यक्तीला थंडीने थरथरताना पाहिले. त्याला त्या व्यक्तीबद्दल दया आली. त्याने आपल्या मुलांसाठी गरम कपडे आणि घोंगडी घेण्याऐवजी त्या नग्न देवदूतासाठी कपडे घेतले. त्या नग्न व्यक्तीने सांगितले, माझे कोणतेही घर नाही आणि राहण्याची व्यवस्था नाही. या भयानक थंडीत मी काय करू? चांभार म्हणाला, तू काळजी करू नकोस, तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. पण लक्षात ठेव, मी माझ्या मुलांसाठी आणि पत्नीच्या कपड्यांसाठी आणलेल्या पैशातून तुझे कपडे आणि घोंगडी घेतली आहे आणि आता तुला घरीही घेऊन जात आहे. त्यामुळे माझी पत्नी नक्कीच रागावेल आणि कदाचित तुला वाईट पण बोलेल. पण तू त्रास करून घेऊ नकोस. काही दिवसात सर्व काही ठीक होईल. चांभार देवदूताला घेऊन घरी पोचला. आता ना चांभारला माहीत होते ज्याला तो घेऊन जात आहे तो देवदूत आहे, ना पत्नीला माहीत होते की जो आला आहे तो देवदूत आहे. पण देवदूत आल्यावर त्याच्या घरात आनंदाची लाट येईल. चांभार देवदूताला घेऊन घरी पोचला आणि पत्नीला सगळे सांगितले. पत्नी रागाने आगबबूळ झाली. ते चांभारवर खूप चिडली आणि खूप ओरडली. त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला. चांभारने विचारले, काय झाले? तू हसतोयस का? देवदूत म्हणाला, जेव्हा मी 3 वेळा हसीन तेव्हा हसण्याचे कारण सांगेन. देवदूत पहिल्यांदा हसला कारण त्याला वाटले की चांभाराची पत्नी हे पाहत नाही की घरात देवदूत आला आहे, ज्यामुळे हजारो आनंदाच्या दारांची सुरुवात होईल. पण तिची ही चूक नव्हती, कारण माणूस पाहून पाहून किती लांब पाहू शकतो. ती फक्त एवढेच पाहत होती की मुलांचे कपडे आणि घोंगडी गेली. जे गमावले तेच ती पाहू शकत होती, पण जे मिळाले त्याला दिसले नाही. देवदूत हसला. त्याला आपल्या मूर्खपणाची जाणीव झाली की ही पत्नी पाहू शकत नाही की काय घडत आहे, कारण तो देवदूत होता. त्याने फक्त 10 दिवसात चांभाराचे सर्व काम शिकून घेतले. तो चांगले बूट बनवू लागला आणि काही महिन्यातच त्याचे बूट खूप विकले गेले. त्यामुळे चांभार श्रीमंत झाला. वर्षभरातच देशभरात बातमी पसरली की त्याच्यासारखे बूट कुठेच बनत नाहीत. राजे आणि सम्राटाचे बूट आता त्याच्याकडे बनवू लागले. चांभाराच्या घरात धनसंपत्तीची वर्षा झाली. सर्वजण खूप आनंदी होते आणि सर्व काही खूप छान चालले होते. एके दिवशी सम्राटाचा एक माणूस आला आणि म्हणाला, हे चमडे खूप किमती आहे, ते सहज मिळत नाही. कोणतीही चूक करू नको. सम्राटासाठी बूट बनवायचे आहेत आणि तेच बूट बनव, चप्पल नाही. त्या राज्यात अशी प्रथा होती की मरण पावलेल्या व्यक्तीला चप्पल घालूनच छेतीवर ठेवले जायचे. चांभाराने हे देवदूताला सांगितले, चप्पल नको बनवू, बूटच बनव. सम्राटाचा स्पष्ट आदेश आहे आणि लक्षात ठेव, चमडे फक्त इतकेच आहे. कोणतीही चूक करू नकोस, नाहीतर मोठ्या अडचणीत येऊ. इतके सांगूनही देवदूताने ते चमडापासून चप्पलच बनवली. चांभाराने पाहिले की देवदूताने बूट न बनवता चप्पल बनवली. तेव्हा तो खूप रागावला. तो इतका वेडा झाला की त्याने डांब घेऊन देवदूताला मारायला धावला.
त्याने ओरडून सांगितले, मी तुला वारंवार सांगितले होते की बूट बनव, पण तू चप्पलच बनवलीस. आता सम्राट आपल्याला सोडणार नाही. तू तर मरणारच, पण सोबत मला आणि माझ्या कुटुंबालाही फाशी लावशील. इतक्या ऐकताच देवदूत जोरात हसला. त्याच वेळी सम्राटाचा माणूस धावत आला आणि म्हणाला, बूट नाही बनवायचे, चप्पलच बनवायचे, कारण सम्राट मरण पावले आहेत. हे ऐकताच चांभाराच्या हातातून डाम खाली पडला. त्याने देवदूताचे पाय पकडले आणि म्हणाला, मला माफ कर, मी तुला मारले, माझी खूप मोठी चुकी झाली. देवदूत म्हणाला, काही हरकत नाही, मी माझी शिक्षा भोगत आहे. चांभारने विचारले, कोणती शिक्षा आणि तू का हसतो आहेस? देवदूत म्हणाला, जेव्हा मी 3 वेळा हसेन तेव्हा सर्व काही सांगेन. भविष्य अज्ञात आहे आणि फक्त परमेश्वरालाच माहीत की पुढे काय होईल. माणूस नेहमी आपल्या भूतकाळाच्या अनुभवांवर आधारित निर्णय घेतो. सम्राट जिवंत असताना बोट हवे होते आणि तो मेला तर चप्पल. देवदूत हसला, कारण त्याला कळले की आपल्याला भविष्याचे ज्ञान नसते आणि आपण आशा आणि अंदाज करत असतो जे पूर्णपणे व्यर्थ आहे. आपल्याला वाटतं की असं होईल, पण तसं कधी होत नाही, कारण काहीतरी वेगळंच होणार असतं. आपली नियती आपल्याला न विचारता चालत असते, पण आपण नुसताच गोंधळ घालत असतो. चप्पल हवी असते पण बूट बनवतो. मरण जवळ येत असते पण आपण जीवनाचं नियोजन करत असतो. देवदूताला वाटले, मला काय माहिती त्या मुलींचं भविष्य काय आहे, मी उगाचच यात पडलो. हे सगळे विचार करत तो आज पण हसला. काही वर्षांनंतर 3री घटना घडली. देवदूत चांभाराच्या दुकानात बसून बूट बनवत होता. तेव्हा तिथे 3 तरुण मुली एका वृद्ध स्त्रीसोबत आल्या. त्या तिघांचं लग्न ठरलं होतं आणि त्या त्यांच्या बुटांची माप देण्यासाठी आल्या होत्या. देवदूताने त्यांना पाहताच ओळखलं की या त्या 3 मुली आहेत ज्यांना त्याने त्यांच्या मृत आईजवळ सोडले होते आणि ज्यामुळे आज तो इथे शिक्षा भोगत आहे. त्या तिघींची तब्येत चांगली होती, दिसायला सुंदर होत्या आणि त्यांना पाहून वाटत होतं की त्या कोणत्या तरी मोठ्या घराण्यात वाढलेल्या आहेत. त्याने वृद्ध स्त्रीला विचारलं, या 3 मुले कोण आहेत? वृद्ध स्त्रीने उत्तर दिलं, या माझ्या शेजारणीच्या मुली आहेत. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. बेचारी खूप गरीब होती. त्यांच्या आईने त्यांना दूध पाजता पाजता प्राण सोडले. माझी काही संतती नव्हती, म्हणून मी त्यांना माझ्या मुलींसारखं स्वीकारलं. आता त्यांच्या सम्राटाच्या घराण्यात लग्न होणार आहे. देवदूताने विचार केला, जर त्यांची आई जिवंत असती तर या 3 मुली भयानक गरिबी, भुकेने आणि दारिद्र्यपणात वाढल्या असत्या. पण त्यांच्या आईच्या मृत्यूमुळे त्यांचं पालनपोषण एका धनाढ्य कुटुंबात झालं आणि आता या वृद्ध स्त्रीची सगळी संपत्ती त्यांच्याच मालकीची आहे. त्या दिवशी देवदूत आपल्या मूर्खपणावर 3ऱ्यांदा हसला. त्याने त्या 3 मुलींसाठी आजवरचे सर्वात सुंदर बूट बनवले. त्याने चांभाराला सगळी गोष्ट सांगितली. हेच माझ्या हसण्याचे 3 कारणं होती. माझी चूक होती ज्यासाठी मला शिक्षा मिळाली. आता मला कळलं की ही नियती सर्वात मोठी आहे. आपण फक्त एवढंच पाहू शकतो जितकं आपल्याला दिसतं, आणि जे आपल्याला दिसत नाही ते खूप मोठे आहे आणि विशाल आहे. आपण फक्त जे दिसतं त्यावरून पुढे काय होईल याचा अचूक अंदाज लावू शकत नाही. मी माझ्या मूर्खपणावर 3 वेळा हसलो. माझे दंड पूर्ण झाले, म्हणून मी आता जातो. आणि देवदूत तिथून निघून गेला. मित्रांनो, या गोष्टीतून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आजच्या घटना पाहून त्या घटना आपल्यासाठी चांगल्या आहेत की वाईट आहेत याचा अंदाज लावू शकत नाही. याचं उत्तर भविष्याच्या गर्भात लपलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक घटनावर चांगली किंवा वाईट प्रतिक्रिया देणं व्यर्थ आहे. आपल्याला फक्त जे घडतंय त्याचा साक्षीदार होण्याचा प्रयत्न करायला हवा. गौतम बुद्ध देखील त्यांच्या उपदेशांमध्ये हेच सांगतात की ना भूतकाळासाठी पश्चाताप करा, ना भविष्याची चिंता. फक्त आजच्या क्षणात जगा, या क्षणात जगा आणि त्याच्यातच एकरूप व्हा. हाच एकमेव मार्ग आहे स्वतःला त्या सर्व चिंतनपासून मुक्त ठेवण्याचा, ज्याचा परिणाम तुमच्या हातात नाही.